बोले यीशु मसीह की जय। तर सर्वात अगोदर आपण डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया। देवपिता परमेश्वरा, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही जे काही आता वचन घेऊ प्रभू, आजच्या वचनाद्वारे तू आम्हाला प्रत्येकाला स्पर्श कर। आजच्या वचनाद्वारे तुझ्या लेकरांना तू आशीर्वाद दे देवा। बायबल मध्ये दिले की प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता आणि शब्द देवाजवळ होता आणि सर्व काही शब्दाने निर्माण झालं। आज तेच शब्द आमच्या जीवनात कार्य करू दे। आज तेच शब्द तुझ्या लेकरांना आशीर्वादित करू दे। आज तुझ्या शब्दाद्वारे तुझे लेकर परमेश्वरा हर एक बंधनातून मोकळे होऊ दे। पवित्र आत्मा तू सहाय्य कर, पवित्र आत्मा तू कृपा पुरव। ओठ आमची असू दे पण शब्द तुझे असू दे। पवित्र आत्मा तू आम्हाला शिकव, कारण तू आमचा उत्तम शिक्षक आहे। पवित्र आत्मा आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो। धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू। ऐकणारे प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित हो। प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। येशू मसीह की जय। तर आज देवाचं वचन आपण विश्वासाने ग्रहण करणार आहोत। काय आमचं एकत्र येणं, आमची भक्ती करणं आणि देवाचं वचन आम्ही ऐकणं किंवा ग्रहण करणं हे योग्य आहे की नाही आपण वचनातून पाहणार आहोत। स्तोत्रसंहिता 100 अध्यायामध्ये पाहूया आपण वचन। अहो सर्व पृथ्वीवरील लोकांनो, यहोवाला हर्षनाद करा, हर्षाने देवाची सेवा करा, गायन करीत त्याच्या समोर या। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। देवाचं वचन काय सांगतं? सर्व पृथ्वीवरील लोकांनो। कोण? सर्व पृथ्वीवरील लोकांनो। कोणते? एका देशाचे लोक नाही, एका राष्ट्राचे लोक नाही, एका जातीचे लोक नाही, एकी कोणतरी विशेष इस्रायल लोक नाही, सर्व पृथ्वीवरचे लोक आहोत। देव काय म्हणत आहे की सर्व पृथ्वीवरचे लोक हो, तुम्ही देवाला हर्षनाद करा, तुम्ही हर्षाने देवाची सेवा करा आणि गायन करत त्याच्या समोर या। कसं या त्याच्या समोर? गायन करत। कसं या त्याच्या समोर? गायन करत। कुणाची इच्छा आहे ही? देवाची। प्रेज द लॉर्ड। पुढचं वचन काय सांगत आहे? तिसरं वचन, परमेश्वर हाच देव आहे असे तुम्ही जाणा, त्यानेच आम्हाला निर्माण केले आणि आम्ही त्याचे आहोत आणि त्याचे लोक, त्याच्या कुरणातले आम्ही मेंढरं आहोत। आमेन। परमेश्वर हाच आमचा कोण आहे? त्यानेच आम्हाला निर्माण केलं आहे। परमेश्वर हाच आमचा देव आहे, त्यानेच आम्हाला निर्माण केले, आम्ही त्याचे आहोत, आम्ही त्याच्या कुरणातले मेंढरं आहोत। आम्ही कोण आहोत? देवाच्या कुरणातले मेंढरं। आम्ही कुणाचे आहोत? देवाचे। आम्हाला कोणी निर्माण केलं? देवाने। हे आम्हाला ओळखायला शिकलं पाहिजे। जर आम्हाला देवाने निर्माण केलेलं आहे, जर आम्ही त्याच्या कुरणातले कळप आहोत, त्याची मेंढरं आहोत, तर तो आमची काळजी घेणार नाही का? अरे जर जगातला माणूस त्याच्या मेंढरांची काळजी घेऊ शकतो, त्याच्या गाई म्हशीची किंवा त्याच्या बैलाची किंवा त्याच्या सगळ्याची जनावरांची तो काळजी घेऊ शकतो, तो म्हणतो की ही माझी संपत्ती आहे, तर तो देव जो म्हणतो की तुम्ही माझ्या कुरणातली मेंढरं आहात, तो आमची किती काळजी घेईल? प्रेज द लॉर्ड, हालेलुया। तो आमची किती काळजी घेईल। पण बायबल सांगतं गायन करत त्याच्या समोर या। कसं यायचं त्याच्या समोर? गायन करत। देवा तू चांगला आहे, तू उत्तम आहे, तू माझा देव आहे, तू माझा परमेश्वर आहे, मी तुझ्यावर भरोसा ठेवत आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। मी तुझे उपकार मानत आहे। गायन करा, कारण की आज जगामध्ये प्रत्येक मनुष्य फक्त चिंतेमध्ये आहे, फक्त भयामध्ये आहे, फक्त रोज आपल्या त्याच कटकटीमध्ये आहे, त्याला वेळ नाहीये गायन करत देवाची स्तुती करत देवाच्या जवळ यायला, त्याला वेळ नाहीये। आज असं समजू नका की आपण थोडे लोक आहोत, देव आहे का आपल्यामध्ये? अरे देवाने वचन सांगितले, पृथ्वीतील सर्व लोकांना हर्षनाद करा, हर्षाने देवाची सेवा करा ना, गायन करत त्याच्या समोर या। सर्व पृथ्वीच्या लोकांना, थोड्या लोकांना नाही, सर्व पृथ्वीच्या लोकांना त्या देवाने आम्हाला आमंत्रण दिलेलं आहे। का? तर आम्ही देवाची सेवा करावी। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आम्ही देवाची काय करावी? चौथं वचन, उपकार स्तुती करत त्याच्या दारात त्याच्या आणि स्तवन करत त्याच्या अंगणात प्रवेश करा आणि त्याची उपकार स्तुती करा आणि त्याचं नाव धन्य म्हणा। प्रेज द लॉर्ड। उपकार स्तुती करत त्याच्या दारात आणि स्तवन करत त्याच्या अंगणात प्रवेश करा।
कसं त्याच्या अंगणात प्रवेश करायचा आहे? उपकारस्तुती करत, रडत रडत नाही. माझ्या जीवनात असा प्रॉब्लेम आहे, माझ्या जीवनात तसे त्रास आहे, अशा अशा गोष्टी माझ्या जीवनात आहेत. नका रडू. देवाला म्हणा, माझा विश्वास आहे की तू माझी परिस्थिती बदलायला समर्थ आहे, तू माझं जीवन बदलायला समर्थ आहे, तू मला आशीर्वाद द्यायला समर्थ आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देवाची उपकार स्तुती करा. देवा, तू मला चांगलं आरोग्य देतो. देवा, तुझ्यामुळे मी चांगला श्वास घेतो. देवा, तुझ्यामुळे मी माझे रोजचे दिवस मी पाहतो. आज जगामध्ये कित्येक लोक झोपेतच गेले असतील, दुसरा दिवस त्यांनी पाहिला नसेल, पण त्यासाठी पण आपण देवाला म्हणा की प्रभू धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची की गायन करणं, देवाची उपकार स्तुती करणं, प्रभूमध्ये आनंद करणं, देवाची सेवा करणं ही देवाची इच्छा आमच्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हीच देवाची इच्छा आमच्यासाठी आहे, कारण तिथेच आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं प्रभू येशू ख्रिस्त एका घरामध्ये गेला आणि ते घर कुणाचं होतं? पेत्राचं होतं. प्रेज द लॉर्ड. आणि बायबलमध्ये दिलंय की पेत्राची सासू त्या ठिकाणी आजारी पडली होती. काय झालं होतं? आजारी पडली. काढूया आपण वचन मत्ते शुभवर्तमान, मत्ते शुभवर्तमान 8वा अध्याय काढूया. आणि बायबलमध्ये दिलेला आहे मत्ते शुभवर्तमान 8वा अध्याय. काय झालं? ज्या वेळेस पेत्राची सासू आजारी पडली आणि प्रभू येशू ख्रिस्ताने कशा प्रकारे तिला त्या त्रासातून बरं केलं, आरोग्य दिलं, तोच देव आमच्यामध्ये आहे, तोच देव या ठिकाणामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. मत्ते शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 14 वचन काढूया आपण. वचन सर्वांनी काढलं. मग येशू पेत्राच्या घरात आला, तेव्हा त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला आणि तिचा ताप निघाला. मग ती उठून त्याची सेवा करू लागली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा ताप निघाल्यानंतर तुम्ही तुमची कामं चालू करता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हो की नाही? ताप आहे तोपर्यंत सुट्टी घेणार, कामामध्ये सांगणार मी आजारी, मला ताप आलाय. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की या ठिकाणी प्रभू येशू या घरामध्ये आला आणि त्याने पाहिलं की पेत्राची सासू आजारी आहे, तिला ताप आलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तिला स्पर्श केला आणि तिच्यातला ताप निघाला. मग ती उठून त्याची सेवा करू लागली. आज किती वेळेस आम्हाला ताप येऊन गेलेला असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आला ताप तू माझा बाप, काहीतरी म्हणतात ना, काय म्हणतात तसंच. हा, तर आज आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आम्हाला देवाची सेवा करायची आहे, देवाला शोधायचं आहे, देवाची भक्ती करायची आहे, देवाला धन्यवाद द्यायचा आहे, उपकार स्तुती स्तवन करत देवाच्या अंगणामध्ये प्रवेश करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगते की या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त कुठे होता? घरामध्ये. प्रभू आमच्या घरामध्ये यायला समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं समजू नका की खूप मोठं सभास्थान असेल, मोठं चर्च असेल, मोठं ठिकाण असेल, प्रभू येशू गर्दी पाहून तिथे येतो असं नाही. प्रभू येशू तुमचा विश्वास पाहून येतो. आमेन. पेत्राचा विश्वास होता प्रभू येशू ख्रिस्तावर आणि म्हणून पेत्राच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि पेत्राच्या सासूला स्पर्श करून तिला बरं केलं. आणि बायबल सांगते की आज ह्या वचनातून आपल्याला काहीतरी वेगळं शिकायचं आहे. म्हणून आपण पुढचं वचनात जाणार आहोत. 16 वचन. आणि संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले आणि त्याने ते आत्मे शब्दाने घालवले आणि सर्व दुखणहितास त्याने बरे केले. एशिया भविष्यवक्ताच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. त्याने म्हटले होते की त्याने आमचे विकार घेतले आणि आमचे रोग त्याने वाहिले. आणि त्या घरामध्ये बायबलमध्ये दिले अनेक भूतग्रस्त दुष्ट आत्म्याने ग्रस्त अशी लोक त्या ठिकाणामध्ये येऊ लागले. कुठे? कुठे? घरात. म्हणा कुठे? घरात. भूतग्रस्त दुष्ट आत्म्याने पिडलेले, विकार लागलेले, अनेक रोगाने पिडलेले असे लोक त्या ठिकाणी, कारण त्यांनी ऐकलं की येशू इथे या घरामध्ये आलेला आहे.
प्रेज लॉर्ड. होऊ शकतं त्या कुटुंबामध्ये फक्त पेत्रा असेल, त्याची सासू असेल, त्याची बायको असेल, त्याची लेकरं असेल, पण जेव्हा सर्वांना ती कीर्ती प्रभूची सगळीकडे पसरली, अरे येशू ह्या घरात आलाय, लोक त्या ठिकाणी येऊ लागले. भूतग्रस्त, दुष्ट आत्म्याने ग्रस्त असलेले, विकार, अनेक आजाराने, रोगाने पीडलेले लोक, आणि बायबल सांगतं की ते सर्व बरे होत होते. का बरे होत होते? कारण देवाच्या वचनात दिलेलं आहे की येशया भविष्यवक्त्याने काय सांगितलं होतं की त्याने आमचे विकार घेतले आणि आमचे रोग त्याने वाढले. कधी सांगितलं होतं? येशया संदेश त्यांच्या हजारो वर्षापूर्वी. लक्षपूर्वक ऐका, हजारो वर्षापूर्वी येशया संदेष्टाने येशू विषयी लिहून ठेवलं होतं की तो आमचं विकार घेणार आहे, आमचे रोग तो वाहणार आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. आज जर तुम्हाला आरोग्य पाहिजे असेल, आज जर तुम्हाला वाटत असेल की मला देवाने आरोग्य द्यावं किंवा मला देवाने बरं करावं, तर एकच वचनावर विश्वास ठेवा, त्याने आमचे रोग वाहिले आहेत, त्याने आमचे विकार स्वतःवर. बायबल सांगतं की येशया संदेष्टाने जे लिहून ठेवलं होतं भविष्यवक्तांच्या पुस्तकामध्ये की त्याने आमचे विकार घेतले, आमचे रोग वाहिले, आणि ते वचन पूर्ण होत होतं. मला तुम्हाला सांगायचंय की देवाविषयी, प्रभू येशू विषयी जे काही पूर्वी लिहून ठेवलं होतं, येशू जगामध्ये आल्यानंतर त्या गोष्टी पूर्ण झाल्या. काय झाल्या? पूर्ण झाल्या. प्रेज लॉर्ड. आज आम्हाला या वचनांवर विश्वास ठेवायचा आहे. जर तुम्ही विश्वास ठेवला की एक देव आहे, एक परमेश्वर आहे, तो मला आशीर्वाद देईल, तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल. तो माझे आजार बरे करील, तर तुमचे आजार बरे होतील. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा परमेश्वराचा स्वरूप आहे. जर तुम्ही कलसीकरस पत्र काढणार नाही, पण पहिल्या अध्यायामध्ये जर वाचलं की तो परमेश्वराचा प्रतिरूप आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त शिष्याना म्हणतो की जो कोणी मला पाहतो तो देवाला पाहतो. प्रेज लॉर्ड. कारण माझा पिता आणि मी कोण आहे? एक आहे. ह्या वचनातून एकच गोष्ट शिकायचं आहे, त्याने आमचे रोग वाहिले, त्याने आमचे विकार दूर केले, आणि अगोदर लिहून ठेवलेलं ते सर्व पूर्ण झालं. तुमची इच्छा असेल, तुम्हाला असं वाटतं की देवाचं वचन माझ्या जीवनात पूर्ण व्हावं, फक्त विश्वास ठेवा, हे वचन माझ्या जीवनात पूर्ण होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं प्रारंभापासून 120 लिहून ठेवलं होतं. प्रारंभापासून, कारण प्रभू येशू ख्रिस्त 2025 वर्षापूर्वी ह्या जगात नाही आला, सृष्टीच्या निर्माण करण्या अगोदर होता आणि आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तो प्रारंभ आहे, तो अंत आहे, तो अल्फा आहे, तो ओमेगा आहे, तो कधी न संपणार आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये दिलेला आहे की ज्या वेळेस सैतानाने आदामाला फसवलं, हवेला फसवलं आणि त्यांच्यामध्ये मरण निर्माण झालं, तेव्हाच परमेश्वराने आदामाला, हवेला ते म्हणे एक अभिवचन दिलं किंवा सैतानाला प्रभू येशू म्हटला का मी मनुष्य संतानाशी मी तुझं वैर स्थापित करेन, स्त्रीचं संतान आणि तुझ्यामध्ये काय स्थापित करेन? वैर स्थापित करेन. तो तुझं डोकं ठेचेल आणि तू त्याची टाच ठेचशील. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर सैतानाचं डोकं ठेचलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी पूर्वीपासून लिहून ठेवण्यात आलेलं आहे. आणि हे कोणी लिहिले माहिती? मोशेने. कोणी लिहिलंय? मोशेने. कारण मोशेला ह्या गोष्टी कोणी प्रकट केल्या? देवाने प्रकट केल्या. मोशे होता का आदामाच्या वेळेस? नाही. मोशे होता का आदाम हवेच्या वेळेस येदन बागेमध्ये काय झालं ते पाहायला? पण त्याला कोणी प्रकट केल्या ह्या गोष्टी? देवाने त्याला सांगितलं असेल मोशे, कारण 40 दिवस 40 रात्र तो बिना उपासी, म्हणजे पाणी न पिता, अन्न पाणी न पिता उपासामध्ये देवाच्या पायाजवळ बसला होता. आणि देवाने त्याला ह्या सगळ्या गोष्टी प्रकट केल्या होत्या की काय त्या एदेन बागेमध्ये घडलं, सृष्टी कशी निर्माण झाली. आणि बायबल मध्ये दिलेलं आहे. तोच मोशे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी काय म्हणतो माहिती तुम्हाला? अनुवादचं पुस्तक 18व्या अध्यायामध्ये आपण काढणार आहोत. अनुवादचं पुस्तक 18व्या अध्यायामध्ये. आणि जर आपण हा विश्वास ठेवतो की प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जे काही पूर्वी लिहून ठेवलेलं आहे,
येशू जगात आल्यानंतर ते सर्व पूर्ण झालं. तर इथूनही पुढे प्रभू येशूविषयी जे काही सांगितलेलं आहे ते होणार आहे असा आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. अनुवादचं पुस्तक काढणार आहोत 18वा अध्याय. काढलं सर्वांनी? अनुवाद 18वा अध्याय. येशू विषयी कोणी सांगितलं होतं? मोशेने. कोणी सांगितलं होतं? मोशेने. काढलं सर्वांनी? यस. 18वा अध्याय आणि 15 वचन. प्रभू येशू जगामध्ये येण्यापूर्वी मोशेने त्याच्याविषयी संदेश सांगितला होता, भविष्यवाणी केली होती. तुझ्यातून तुझ्या भावातला माझ्यासारखा एका भविष्यवाद्याला परमेश्वर तुझा देव तुझ्यासाठी उठून उभा करेल, त्याचे तुम्ही ऐका. काय म्हटलं मोशे? लोकांना, इस्रायल लोकांना, ज्या लोकांना तो इस्रायल देशामध्ये वचनदत्त भूमीमध्ये घेऊन चालला होता, 40 वर्ष त्या प्रवासामध्ये होता, तेव्हा तो मोशे ह्या लोकांना काय म्हणतो की तुझ्यातून तुझ्या भावातल्या माझ्यासारखा एका भविष्यवाद्याला परमेश्वर तुझा देव तुझ्यासाठी उठून उभा करेल, त्याचे तुम्ही ऐका. पुढचं वचन. कारण होरेबामध्ये मंडळी जमली होती, त्या दिवशी तू परमेश्वर तुझा देव याच्या जवळ मागितले त्या सर्वाप्रमाणे होईल. तू म्हणालास की मी परमेश्वर माझा देव याचा शब्द पुन्हा ऐकू नये आणि मी मरू नये म्हणून हा मोठा अग्नी आणखी पाहू नये. प्रेज द लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका. बायबलमध्ये दिलेलं आहे, इस्रायल लोक मिस्र देशातून गुलामच्या देशामधून निघाल्यानंतर मोशे त्यांना वचनदत्त भूमीमध्ये घेऊन चालला होता आणि 3ऱ्या महिन्यानंतर परमेश्वराने ह्या इस्रायल लोकांना दर्शन दिलं. काय दिलं? दर्शन दिलं. आणि तो सिनाई पर्वतावर परमेश्वर उतरला. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे, परमेश्वराने अगोदर सांगितलं होतं मोशेला का मी या सर्व लोकांना दर्शन देणार आहे. 3 दिवसानंतर ह्या लोकांना पवित्र राहायला सांग, ह्या लोकांना उपवासात राहायला सांग, ह्या लोकांना माझं दर्शन घेण्यासाठी तयार राहायला सांग, कारण ह्या सिनाई पर्वतावर मी उतरणार आहे. आणि बायबल सांगतं की इस्रायल लोक मिस्र देशातून निघाल्यानंतर 3 महिन्यानंतर परमेश्वराने सिनाई पर्वतावर त्यांना दर्शन दिलं. पण दर्शन देताना विजांचा गडगडाट झाला. काय झाला? मोठा अग्नी त्या पर्वतावर उतरला आणि तो पर्वत सुद्धा असा डकटक असा हलायला लागला. विचार करा, तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल. याच्या निर्गम 19 अध्यायामध्ये तुम्हाला जर पाहायचं असेल तर परमेश्वर कशा प्रकारे तिथे उतरला. मोठा अग्नी, मोठा धूर, पर्वत हलत होता, विजांचा गडगडाट होत होता. बायबलमध्ये दिले की जेव्हा लोकांनी ते पाहिलं, लोक भिवून पळू लागले. काय होऊ लागले? पळू लागले. सगळं इकडे तिकडे सैरवैर पळायला लागले. त्यांना माहित होतं, मोशेने सांगितलं होतं की देव सिनाई पर्वतावर उतरणार आहे, सगळे तयार राहा देवाला पाहण्यासाठी, देव आमच्याशी काहीतरी बोलणार आहे. पण बायबलमध्ये दिलंय जसा परमेश्वर त्या सिनाई पर्वतावर उतरला, सगळे लोक घाबरले आणि पळू लागले. आणि शेवटी त्या लोकांनी जेव्हा पाहिलं की देव कशा प्रकारे आहे, तो अग्नी आहे, तो विजांचा कडकडाटाने तो दर्शन देतो, बायबलमध्ये दिलेला आहे की ते लोक भिवून पळाले. आणि त्याने मोशेकडे काय सांगितलं ते काय म्हटले बघा ह्या वचनामध्ये. होरेबात मंडळी होती. आपण वचन वाचत आहोत. अनुवाद 18वा अध्याय आणि 16 वचन. होरेबात मंडळी जमली होती, त्या दिवशी तू परमेश्वर तुझा देव याच्या जवळ मागितले त्या सर्वांप्रमाणे होईल. तू म्हणालास की मी परमेश्वर तुझा देव याचा शब्द पुन्हा ऐकू नये आणि मरू नये म्हणून मी हा मोठा अग्नी आणखी पाहू नये. म्हणून परमेश्वर काय म्हटला का मी तुझ्या भावातला एकाला तुमच्यामधून उठवेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ते म्हटलं की मी ऐकलं होतं ह्या इस्रायल लोकांनी काय म्हटलं होतं. इथून पुढे ते मोशेला म्हटले, मोशे ना आम्ही देवाला पाहू आणि मरू म्हणून असं होऊ नये, म्हणून इथून पुढे आम्हाला देवाचं दर्शन नकोय, कारण आमची तेवढी योग्यता नाहीये का आम्ही त्या देवाला पाहू शकतोय, आम्ही त्या देवाच्या समोर उभे राहू शकतोय. म्हणून बायबलमध्ये दिलेलं आहे
ते मोशेला म्हटले की मोशे, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही पाहू नये आणि मरू नये, म्हणून इथून पुढे आम्हाला देवाचं अशा प्रकारचं दर्शन आम्हाला नको आहे. लक्षपूर्वक ऐका. आणि त्यासाठी वचनात असं दिलेलं आहे की मोशे म्हटला की देव तुझ्या भावातला माझ्यासारखा एका भविष्यवादाला तुझा देव तुझ्यासाठी उठून उभा करेल. त्याचं तुम्ही ऐका. तुमच्याच भावातला तुमच्यासारखा तुमच्यासाठी उठून उभं करणार आहे. आणि तो कोण होता? प्रभू येशू होता. का येशूला पाठवलं? का त्याने मनुष्याचं रूप धारण केलं? मुलं रक्त मांसाची होती म्हणून तोही रक्त मांसाचा भागीदार झाला. प्रेज लॉर्ड. आमच्यासाठी त्याने रक्त मांसाचं शरीर धारण केलं आणि आमच्यासारखा तो बोलला. किती देवाचं प्रेम आहे. आम्ही देवाला पाहू नये आणि मरू नये म्हणून देवाने कोणाला पाठवलं? आमच्यासारखाच, आमच्या मधलाच. आणि बायबल सांगते की मोशेने त्याच्याविषयी किती वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं की माझ्यासारखा एकाला तुमच्यामधूनच उठवणार आहे, उभं करणार आहे. तुम्ही त्याचं ऐका. आणि पुढच्या वचनात काय दिले? 17 वचन. आणि परमेश्वर मला म्हणाला, त्यांनी म्हटले हे बरे म्हटले. 18, मी त्यांच्या भावामधून तुझ्यासारखा एका भविष्यवाद्याला त्यांच्यासाठी उठून उभा करेल आणि मी आपले शब्द त्याच्या तोंडात घालीन आणि मी त्याला आज्ञा करीन. ते सर्व तो त्यांच्याशी बोलेल. आणि असे होईल की तो माझ्या नावाने बोलेल. ते शब्द जो कोणी ऐकणार नाही त्याच्या जवळ मी त्यांचा हिशोब मागून घेईन. कोणाचे शब्द होते त्याच्या मुखामध्ये? परमेश्वराचे. मी माझे शब्द त्याच्या तोंडात घालीन. परमेश्वर काय म्हटला? मी माझे शब्द त्याच्या तोंडात घालीन. मी त्याला आज्ञा करीन. ते सर्व तो त्यांच्याशी बोलेल. आणि असे होईल की तो माझ्या नावाने बोलेल आणि जो शब्द तो जो कोणी ऐकणार नाही त्याच्या जवळ मी हिशोब मागून घेईन. 2025 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. त्याच्या मुखात देवाचे शब्द होते. कुणाचे शब्द होते? आणि म्हणून आम्हाला त्या शब्दांकडे कान लावायचा आहे, नाहीतर आम्हाला हिशोब देवाकडे द्यायचा आहे. जो कोणी त्याचं ऐकणार नाही त्याचा हिशोब मी त्याच्याकडून घेईन. ठीक आहे, माझं दर्शन तुम्ही घेऊ शकत नाही, तुम्ही मला पाहू शकत नाही. अग्नीचा गडगडाट, विजांचा गडगडाट आणि अशा प्रकारे देवाचं दर्शन त्यांना झालं, ते पाहू शकले नाही. पण देव म्हटला की मी तुमच्यातलाच एकाला उभं करेल आणि माझे शब्द त्याच्या मुखात घालेल. तुम्ही त्याचं ऐका. प्रेज लॉर्ड. तुम्ही त्याचं ऐका. आणि 2025 वर्षापूर्वी या पृथ्वीवर प्रभू येशू ख्रिस्त येऊन गेला आणि आपले देवाचे शब्द आपल्याला कळवले. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आज आम्हाला ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याने आमचे रोग वाहिले, आमचे विकार स्वतःवर घेतले आणि आम्हाला मोकळं केलेलं आहे. तो जगामध्ये आला आमची श्राप, आमची बंधनं तोडण्यासाठी, आम्हाला सैतानाच्या बंधनातून सोडवण्यासाठी, आम्हाला सार्वकालिकाचं जीवन देण्यासाठी. आणि मग आम्हाला आता त्याच्या कानांकडे, त्याच्या शब्दांकडे कान लावायचे आहे. माफ करा, त्याच्या शब्दांकडे काय लावायचे? कान लावायचे. कारण जो कोणी त्याचं ऐकणार नाही त्याच्यापासून हिशोब घेणार आहे. आपण पाहिलं की जगाच्या प्रारंभापासून येशूविषयी सांगण्यात आलं होतं. प्रेज लॉर्ड. आणि आपण पाहिलं की जे काही लिहून ठेवलं होतं येशूच्या येण्याद्वारे ते पूर्ण झालं. प्रेज लॉर्ड. येशूच्या येण्याद्वारे ते काय झालं? पूर्वीपासूनच सांगण्यात आलेलं आहे. आता आम्हाला ह्या गोष्टी पण लक्षात ठेवायला पाहिजे का येशू आता पुन्हा येणार आहे. प्रेज लॉर्ड. आणि बायबल मध्ये दिलेलं आहे की तो न्यायाच्या सिंहासनावर बसणार आहे. आता तो तारणासाठी नाही येणार, तो न्यायाच्या सिंहासनावर बसण्यासाठी येणार आहे. आणि मध्यमध्ये असं दिलंय की त्याच्या उजव्या हाताला मेंढरा असणार आहे आणि डाव्या हाताला शेरडे असणार आहे. प्रेज लॉर्ड. काढू आपण ते वचन, कारण आता पुढं काय होणार आहे. जर हे घडलंय तर ते पण घडणार. प्रेज लॉर्ड. जर हे घडलंय तर ते पण घडणारच. मग ते शुभ वर्तमान काढूया, म्हणून आपल्याला तयारीत राहायचं आहे. काढूया वचन, मध्य शुभ वर्तमान
25वा अध्याय, मत्ते शुभवर्तमान 25वा अध्याय. जो कोणी कान लावणार नाही त्याचा हिशोब देव घेणार आहे. म्हणून कान लावा देवाच्या वचनाकडे. Yes. Praise the Lord. हालेलुया. मत्ते शुभवर्तमान 25वा अध्याय 31 वचन. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाने येईल, त्याच्या बरोबर सर्व देवदूत येतील, तेव्हा तो आपल्या वैभवाच्या राजस्थानावर बसेल. मत्ते शुभवर्तमान 25वा अध्याय आणि 31 वचन. काढलं सर्वांनी? Yes. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाने येईल, त्याच्या बरोबर सर्व देवदूत येतील, तेव्हा तो आपल्या वैभवाच्या राजस्थानावर बसेल आणि त्याच्या समोर सर्व राष्ट्र जमवले जातील. आणि ज्या प्रकारे मेंढपाळ शेरडातून मेंढरे वेगळी करतो, त्याप्रमाणे तो त्यांना एकमेकांपासून वेगळं करेल. आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे आणि शेरडांना आपल्या डावीकडे. Yes. तो कशावर बसणार आहे? वैभवाच्या राजस्थानावर, न्यायाच्या राजस्थानावर. आता जर आम्हाला ह्या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवलाय की प्रभू येशू ख्रिस्त जगात आला, त्याने आमचे विकार घेतले, आमचे ओझं घेतलं, आम्हाला सार्वकालिकाचं जीवन दिलं, आता तो परत येणार आहे आणि आम्हाला त्याची वाट पाहायची आहे. पण तो जेव्हा येईल तो वैभवाच्या राजस्थानावर बसणार आहे. प्रेज लॉर्ड. आणि बायबलमध्ये काय दिलेलं आहे? सर्व राष्ट्र जमवली जातील. जगातले सर्व राष्ट्र जमवले जातील. केले जातील. तुमची मर्जी विचारणार नाही तुम्हाला तिथे जायचं किंवा नाही. ऑटोमॅटिक सगळे जमा होतील देवाच्या राजस्थानासमोर. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं, अहो सर्व पृथ्वीवरील लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. Yes. त्याचं स्तवन करत त्याच्या चरणात जवळ या. हाच आमचं निर्माण करता आहे हे तुम्ही जाणा. आपण त्याच्या कुरणातले मेंढर आहोत, कळप आहोत हे तुम्ही जाणा. म्हणून बायबल सांगतं की शेवटच्या दिवसांमध्ये तो काय करणार आहे? मेंढपाळ मेंढरातून मेंढर वेगळी, शेरडातून मेंढर वेगळी करतो, त्याप्रमाणे तो एकमेकांपासून वेगळं करणार आहे. मेंढपाळ शेरडातून मेंढर काय करणार आहे? वेगळी करणार आहे. बायबलमध्ये दिलंय की तो मेंढरांना आपल्या उजवीकडे उभं करील आणि शेरडांना डावीकडे उभं करेल. Yes. बघा, तो सिंहासनाजवळ असा बसेल, राजस्थानावर बसणार आहे आणि मेंढरांना एकीकडे आणि शेरडांना डावीकडे. आणि तो काय म्हणेल बघा, 34 वचन. तेव्हा हा राजा उजवीकडल्यास म्हणेल, अहो माझ्या बापाच्या आशीर्वादितो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले आहे ते वतन करून घ्या. आमेन. हालेलुया. काय आमच्यासाठी ठेवलेलं आहे? वतन ठेवलेलं आहे. काय ठेवले? राज्य जगाच्या स्थापनेसाठी, तुमच्या जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी जे तयार केलं आहे ते तुम्ही वतन करून घ्या. जे राज्य म्हणा, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून माझ्यासाठी तयार केलेलं आहे ते मला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. पुढच्या वचनात पण काय दिले? म्हणून आपल्याला तयारी कशी करायची? कारण प्रभू काय म्हणतो बघा, 35 वचन. कारण मी भुकेले होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, मी तहानेलो होतो तेव्हा तुम्ही मला प्यायला दिले, मी परका होतो तुम्ही मला घरात घेतले, मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिले, मी दुखणाईत होतो तेव्हा तुम्ही माझी भेट घेतली, मी बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आले. तेव्हा न्यायी त्याला उत्तर देऊन म्हणेल, हे प्रभू, केव्हा आम्ही तुला भुकेले पाहून खायला दिले, तहानेले पाहून प्यायला दिले? केव्हा आम्ही तुला परके पाहून घरात घेतले, तुला उघडे पाहून वस्त्र दिले? केव्हा आम्ही तुला दुखणाईत असताना बंदीशाळेत पाहून तुझ्याकडे आलो? मग राजा त्यांना उत्तर देऊन म्हणे, मी तुम्हाला कधीच सांगतो की ह्या माझ्या भावातील सगळ्याहून लहानातल्या एकाचही जितके तुम्ही केले ते तुम्ही माझे केले आहे. कोणाचे केले आहे? म्हणजे आज प्रभू एकच सांगत आहे, तुम्ही एकमेकांवर प्रेम करा. भुकेला असेल त्याला अन्न द्या, तहानेला असेल त्याला पाणी द्या, उघडा असेल त्याला कपडे घाला. तारणाचे आत्मिक पाणी किंवा आत्मिक भाकर, शारीरिक पहिले आहे पण त्यानंतर आत्मिक पण आहे. कारण की बायबल सांगतं, शमरोनी स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला होता? का मी तुला जे पाणी देईन ते सार्वकालिक जीवनासाठी पाण्याचा
जिवंत पाण्याचा झरा होणार. Praise the Lord. येशू काय म्हटलं होता, मी स्वर्गातून आलेली ती जीवनाची भाकर आहे, जो मला खातो तो कधीही भुकेला होत नाही. भुकेला होणार नाही. आज लक्षात ठेवायचं आहे, येशूच भाकर आहे, येशूच पाणी आहे आणि येशू जवळ तामाचे वस्त्र आहे. आणि जेव्हा आजारी असतो तेव्हा आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. जेव्हा आजारी असतो आम्ही त्याला भेटणं गरजेचं आहे. जेव्हा एखादा पिडलेला असतो आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे, त्याची भेट घेणं गरजेचं आहे. जो सैतानाने कैद केलेला आहे आम्ही त्याला मोकळं करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. कारण की जे राज्य जगाच्या स्थापनेपासून जे तयार केलेलं आहे ते आम्हाला मिळणार आहे. पण कुणाला, जे लोक देवाच्या लोकांसाठी काय करतील त्यांना. प्रेझ द लॉर्ड. आज कमीत कमी आपण प्रार्थना तर करू शकतो की देवा जे अनाथ आहेत, देवा जे तुझ्यापासून दूर आहेत, देवा जे श्रापात आहेत, देवा जे बंधनात आहेत, जे देवा जे अंधारात आहेत, देवा त्यांना मोकळं कर. कारण त्या दिवशी हिशोब मागितला जाणार आहे. प्रभू म्हटलं, तुम्ही कुणा एकासाठी जरी केलं तर माझ्यासाठी केलं. तुम्ही कुणाला शिव्या दिल्या, कोणाशी भांडलं म्हणजे कोणाशी भांडले, देवाशी. कुणाला दूर केलं तर कुणाला दूर केलं, देवाला दूर केलं. प्रभू इथं म्हणतो की जे काही तुम्ही इतरांसाठी कराल ते माझ्यासाठी करा. विचार करा, आम्हाला आता काय करायचं आहे. प्रेझ द लॉर्ड. आम्ही इतरांसाठी जे काही करू म्हणजे देवासाठी करू. हीच देवाची सेवा आहे. हीच देवाची सेवा आहे. हर्षाने त्याची सेवा करा. तुम्ही इतरांसाठी जे कराल ते माझ्यासाठी करा. पण दुसरा व्यक्ती कुठं जाणार. प्रभू म्हणतो की जे उजवीकडे म्हणाल, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केलं ते वतन करून घ्या. पण जे डावीकडे उभे राहिले त्यांचं काय होणार आहे. 41 वचन. मग डावीकडच्यांना तो म्हणेल, आहो शापग्रस्त हो. म्हणजे एक कोण आहे, आशीर्वादित, माझ्या बापाच्या आशीर्वादित लोक आहो. आणि एक कोण आहे, शापग्रस्त हो, जो सर्व कालचा अग्नी सैतानासाठी त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे, त्यात तुम्ही माझ्यापासून निघून जा. कारण मी भुकेलो होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही, मी तहानेलो होतो तेव्हा तुम्ही मला प्यायला दिलं नाही, मी परका होतो तेव्हा तुम्ही मला घरात घेतलं नाही, मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिले नाही, मी दुखणाईत होतो, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझी भेट घेतली नाही. तेव्हा ते त्याला उत्तर देऊन म्हणतील, हे प्रभू, आम्ही केव्हा भुकेले किंवा ताणेलो किंवा परके किंवा उघडे किंवा दुखणाईत किंवा बंदीशाळेत पाहिलं तेव्हा तुझी सेवा केली नाही. तेव्हा तो त्यांना उत्तर देऊन म्हणेल, मी तुम्हाला खचित सांगतो की तुम्ही ह्या सगळ्याहून लहानातल्या एकाचेही जितके केले नाही तितके तुम्ही माझे केले नाही. आणि हे सर्व काळच्या शासनात जातील पण न्यायी सर्व काळच्या जीवनात जातील. आमेन. प्रेझ द लॉर्ड. माझी इच्छा आहे की राजस्थानावर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त बसणार आहे आम्ही उजवीकडे असलो पाहिजे. प्रेझ द लॉर्ड. आम्ही कुठे असलं पाहिजे, उजवीकडे. कुठे असलं पाहिजे, उजवीकडे. डावीकडे शापग्रस्त लोक आहेत आणि उजवीकडे बापाच्या आशीर्वादित लोक. म्हणून आज एकत्र मिळून या गोष्टी करूया की प्रभू, जे इतरांसाठी आम्ही करू ते तुझ्यासाठी करू. आता इतरांसाठी करण्यासाठी आम्हाला कृपा पुरव आणि साहाय्य. कारण की प्रारंभापासून येशूविषयी ज्या गोष्टी सांगून ठेवल्या होत्या त्या जर पूर्ण झाल्या आहेत तर ही गोष्ट सुद्धा पूर्ण होणार आहे. ही सुद्धा ही पूर्ण होणार आहे. आज आम्हाला हे बघायचं नाहीये. आज आम्हाला म्हणायचे, प्रभू आम्हाला उजवीकडे थांबायचे. देवाने ते आमच्यासाठी राज्य ठेवलंय, ते राज्य आम्हाला वतन करून घ्यायचं आहे. कृपा पुरव, सहाय्य कर. इतरांसाठी रडण्यासाठी, जे लोक त्रासलेले आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांना देवाचं प्रेम कळवण्यासाठी, त्यांना देवाचं सार्वकालिक जीवन आहे हे सांगण्यासाठी प्रभू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, कृपा पुरव आणि आमचा उपयोग करून घे. कारण 50, 60, 70, 80, 90 वर्ष जगलो म्हणजे संपूर्ण आयुष्य जगलो असं नाही. सार्वकालिक जीवनात आम्ही जेव्हा असू तोच आमचं जीवन आहे. प्रेझ द लॉर्ड. म्हणून लक्षपूर्वक सांगा, तुम्ही ऐका की प्रभू प्रारंभापासून होता आणि त्याच्याविषयी जे काही सांगितलं
ते सर्व घडलं, हे पण घडणार आहे. मग आता आम्हाला काय करायचं आहे? तयारी. जे इतरांसाठी कराल ते कोणासाठी? देवासाठी. इतरांसाठी जे केलं आहे ते कोणासाठी कराल? ते देवासाठी. म्हणून कधीही आज आपल्याला एक गोष्ट समजलीये, प्रभूचं वचन समजलंय, म्हणून आज आम्हाला देवाच्या बरोबर चालायचं आहे. जर आम्ही इतरांना प्रेम करतोय तर आम्ही देवाच प्रेम करतो. प्रेज लॉर्ड. देवाचं राज्य हे आमचं वतन आहे, कधी विसरू नका. आणि त्याप्रमाणेच आम्हाला जगायचं आहे. प्रार्थना करूया आपण. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. डोळे बंद करूया. प्रभूला म्हणा की मला तयार करतो तुझ्या राज्यासाठी. देव म्हटला जेव्हा तो राज्यासनावर बसेल, वैभवाच्या राज्यासनावर बसेल, न्यायाच्या राज्यासनावर बसेल. आणि बायबलमध्ये दिले की उजवीकडे आणि डावीकडे शेर आणि मेंढर एकत्र उभे राहणार आहे. खरोखर जे उजवीकडे आहेत त्यांना तो म्हणेल की बापाच्या आशीर्वादाने जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तयार केलं आहे ते तुम्ही वतन करून घ्या. आज आम्हाला देवा कळालं आम्ही का जगत आहोत, कशासाठी जगत आहोत? जगातल्या गोष्टीसाठी का? परमेश्वर आमचं जीवन आजपर्यंत तू आम्हाला या जगात ठेवलेलं आहे. आज आम्हाला कळालं, आम्हाला शिकव माझ्या देवा. आम्ही लोकांसाठी प्रार्थना करावी. जे बंदीवान झालेले आहेत त्यांना आम्ही मोकळे करावे. जे भुकेले आहेत त्यांना देवाच्या वचनाची भाकर आम्ही द्यावी. जे तहानलेले आहेत त्यांना ओ देवा तुझ्याकडे पोहोचवावं, तुझ्याकडे आणावं. शारीरिक आणि आत्मिक सुद्धा तुझी सेवा आम्ही करावी, यासाठी की ते देवाचं राज्य आमच्यासाठी जे वतन आम्हाला तू ठेवलेलं आहे ते आम्ही प्राप्त करावं. होय प्रभू, आतापर्यंत आम्ही आमच्या पुढच्या जीवनाविषयी आम्ही विचार नाही केला प्रभू, पण प्रभू आता तू आमचे डोळे उघडले, आता तू आम्हाला दाखवलं. होय आता आम्ही प्रार्थना करतो प्रभू की प्लीज परमेश्वर तुझ्या उजवीकडे राहण्यासाठी आम्हाला सांगितलं. तू आम्हाला शिकव, तू आम्हाला परमेश्वर आमच्याकडून तुझी सेवा करून घे. आमच्यामध्ये नावाने प्रत्येक गोष्टीविषयी तू आम्हाला क्षमा कर. आम्हाला तयार कर देवा. तुझे शब्द आम्ही ऐकले प्रभू. हो देवा, ज्या गोष्टी परमेश्वर तू देव शिकवलं आम्हाला की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जे काही लिहून ठेवलं ते पूर्ण झालं. आणि आता तू हेही लिहून ठेवले की तू राजस्थानच्या बसणार आहे, वैभवाच्या राजस्थानावर बसणार आहे. प्रभू आम्हाला तुझी गरज आहे. आम्हाला बदल कर, आम्हाला तयार कर. आमच्या बद्दल आवडणाऱ्या गोष्टी काढून टाक. तुझ्या इच्छाप्रमाणे आम्हाला घडव. होय देव बाप्पा, अनेक लोकांवर प्रेम करायसाठी आम्हाला शिकव. जे लोक त्रास केले आहेत, बंदीवान आहेत, सैतानाने ज्या लोकांना प्रभू श्रापात ठेवलेलं आहे, कैदेमध्ये ठेवलेलं आहे, अशा लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला सहाय्य. धन्यवाद धन्यवाद येशू, हालेलुया, धन्यवाद येशू. जे लोक ऐकत आहेत त्यांना स्पर्श कर. इथं आम्हाला प्रत्येकाला स्पर्श कर. इथं आपल्या प्रत्येकाला तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी तुझ्या सामर्थ्याने भर, तुझ्या पवित्र आत्म्याने भर. आमच्यातल्या वाईट गोष्टी काढून टाक, वाईट विचार काढून टाक, चुकीचा स्वभाव काढून टाक. तुला न आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टी येशूच्या नावाने, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो ती देवाची लेकरं आहे. तुझा आत्मा आम्हाला चालवतो, तुझा आत्मा आम्हाला चालवतो. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हे प्रभु सिंहासन को तेरे अपने हृदय में तैयार किया है. हे प्रभु मेरे सिंहासन को तेरे अपने हृदय में तैयार किया है. आ जाओ प्रभु, आ जाओ.
स्त्रियांना तयार कर. माझ्या हृदयात माझी उपस्थिती असू दे. कारण तू म्हटलं की माझं शरीर तुझ्या पवित्र हाताचं मंदिर आहे. हे पवित्र हाताचं मंदिर तू घडवून तयार कर. मी कमजोर पडते प्रभू. हो परमेश्वर देवा, आमच्यामध्ये तेवढं ताकद नाहीये प्रभू, तेवढं सामर्थ्य नाही. आमचं शरीर एका मंदिराप्रमाणे आम्ही घडवावं. तू घडव, तू तयार कर प्रभू. परमेश्वर आम्ही विश्वास ठेवतो तू पुन्हा येणार आहे. जे राज्य परमेश्वर तू आमच्यासाठी वतनाला ठेवलेलं आहे ते प्राप्त करण्यासाठी तू आम्हाला सांगितलं. तू आम्हाला आमच्याकडे तुझी सेवा करून घे आणि आमच्या जीवनाद्वारे तुझा गौरव. प्रभू जी आजारात आहे, त्रासात आहे, दुःखात आहे, निराशात आहे, सर्व येशूच्या नावात मोकळे केले जाऊ. त्या आशीर्वादित होऊ, त्या शांतीने ते भरले जाऊ. प्रभू येशूच्या नावात मी प्रार्थना करते. आमेन. बोलो येशू मसीह की जय.